हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण ब्लॉग करायला सह्याद्रीनगरच्या ब्रिजच्या खाली बरोबर व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे. बघू शकता मागे नेट आहे, त्याचा आपण आज रिव्ह्यू घेणार आहोत. सह्याद्रीनगरच्या ग्राउंडचं छोटंसं आहे, बट इथं इव्हेंट घेतलं जातं आणि स्पेशल व्हॉलीबॉलचे प्लेयर आहे. इथं व्हॉलीबॉलची अकॅडमी आहे आणि त्या अकॅडमीचा आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि ग्राउंड कसं आहे दाखवणार आहोत. आज तरी मला इथं कोण दिसलेलं नाही आहे. जर कोणी भेटलं तर त्यांचा रिव्ह्यू देऊ, नाहीतर मोकळ्या ग्राउंडचा तर आपण रिव्ह्यू घेणारच आहे. इव्हेंटचं आपण परत घेणार आहे सगळ्या ग्राउंडचं. बट आत्ता ग्राउंड दाखवण्याचं काम चालू आहे. व्हॉलीबॉलचं मागं छोटंसं ग्राउंड आहे. सह्याद्रीनगरचा ब्रिज आहे, विश्रामबाग ब्रिजच्या बरोबर खाली आहे. त्यामुळे व्हिडिओ बघत राहावा कंटिन्यू मित्रांनो. चलो लेट्स गो. प्रथम आपण ग्राउंड बघून घेऊ मित्रांनो. बघू शकता ग्राउंड ग्रास भरलेला आहे, त्यामुळे ग्राउंडचं काही एवढं चांगलं रिव्ह्यू येणार नाही, तरी पण बघून घ्या एकदाच ग्राउंड चारी बाजूनं. बघू शकता मित्रांनो, व्हॉलीबॉलचं हे ऑफिस आहे. जागेवरील मशीन्स, डबल बार अँड चिन अप मशीन, सायकल, हँड सायकल, लेग सायकल दोन्ही पण आहेत. बघू शकता. आणि परत इथंही हिप ट्विस्टिंगची मशीन आहे. इथे जरा वेगळीच आहे, बघू शकता. आणि हे चिनअप मशीन आहे, चिनअप बार. तर आपण चिनअपचं वर्कआउट करू शकतो. परत एकदा आपण रिव्ह्यू देऊयात मित्रांनो. बघू शकता या मशीनी स्टेबल मशीनी या प्रत्येक ग्राउंडवर सरकारने बसवण्याचा प्रयत्न चांगलाच आहे आणि त्याचा उपयोग पण. आता आपण ग्राउंडवरील नाईटला इथं प्रॅक्टिस करण्याची सुविधा आहे. मर्क्युरी लावलेली आहे, बघू शकता मित्रांनो. 1 आणि 2. परत इकडेही 1 व 2 मर्क्युरी लावण्यात आलेली आहे. आणि इथं व्हॉलीबॉलचं स्पेशल कोर्ट आहे. बघू शकता मित्रांनो, व्हॉलीबॉलचे एक प्लेयर आलेले आहेत. प्रॅक्टिसच्या सुरुवातीला आता लागतील. आज आत्ता एक प्लेयर आलेले आहेत. व्हॉलीबॉलचं ग्राउंड आपण दाखवणार आहोत मित्रांनो. बघू शकता. बॉल खेळताना मागे जाऊ नये म्हणून इथं नेट लावण्यात आलेलं आहे मित्रांनो. बघू शकता आपण मागच्या पूर्ण बाजूस. आणि मागे इथं एक डबल बार पण आहे, बघू शकता मित्रांनो. त्या डबल बारची प्रॅक्टिस करण्यासाठी आहे, एक्सरसाइजसाठी. आणि आपले एक मित्रही आहे तिथं व्हॉलीबॉलच्या प्रॅक्टिससाठी तयारी करत आहेत. आणि हे अशा प्रकारचं नेट आहे, जेणेकरून खेळताना बॉल मागं जाणार नाही आणि वेळही वाया जाणार नाही याच्या हिशोबाने. बघू शकता मित्रांनो आपण नेट. आणि ह्या अकॅडमीचं नाव आपल्याला माहिती नाही आहे, लक्षात नाही सांगितलेले. आपण परत विचारून सांगू. आणि येथील शिक्षकांचं नाव देखील. माझं नाव श्यान मुला आहे. या क्लबचं नाव KVF क्रीडा विकास फाउंडेशन. याचे कोच आसिफ मुला सर आहेत. आणि हे क्लब आमचा सह्याद्रीनगर पोलीस हेडक्वार्टरच्या पुढं आहे. आणि इथं प्रॅक्टिस किती वेळ घेतली जाते, सकाळी किंवा संध्याकाळी काय असं? प्रॅक्टिस संध्याकाळी 6 ते 8, 8:30 पर्यंत घेतली जाते. हां. आणि तुमचं इथं किती वर्षाचा एक्सपिरियन्स काय? तर मी तर 2-3 वर्ष झाले मला खेळ चालू करून. आणि मी अंडर 14 आणि अंडर 17 नॅशनल खेळ आणि याच वर्षी अंडर 16 इंडिया कॅम्प पण केला आहे. कॉलेज इव्हेंट का स्कूल? तर मी आता स्कूलिंग करते, 10th मध्ये आहे. 10th क्लास. ओके, थँक्यू. आमचे आसिफ मुला सर हे पण इंटरनॅशनल व्हॉलीबॉल प्लेयर आहेत. त्यांच्या हाताखालून आम्ही सगळीजण ट्रेनिंग करतो आहे. आणि आमचे जे बाकी सगळे सिनियर मेंबर जे प्लेयर आमच्यासोबत प्रॅक्टिस असतात, ते पण सगळेजण नॅशनल स्टेट सगळेजण आम्ही खेळलो आहे. जर का कोणी पोलीस भरतीची प्रॅक्टिस किंवा सरकारी पदासाठी जर कोणी हे करत असेल, नाव नोंदवत असेल, त्यावेळी जर त्यांच्या कोट्यातून हे नोकरीसाठी उपयोगी होऊ शकतं का? सर्टिफिकेटचा उपयोग होतो. ओके, थँक्यू. बघू शकता मित्रांनो, मर्क्युरी दाखवत आहे आपण. या साईडला 2 मर्क्युरी आहेत, बरोबर समोर या साईडला 2 मर्क्युरी आहेत. बघू शकता मित्रांनो, वरून
पुलाच्या वरून पण आपण ग्राउंडचं रिव्ह्यू घेत आहोत. छोटंसं हे बरोबर एवढंसं ग्राउंड आहे, बघू शकता. आणि वर 2 मर्क्युरी. आणि आजची माहिती कशी वाटली मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि आपल्याला अजून कोणतं जर ग्राउंड राहत असेल तिथं स्पेशल इव्हेंट घेतले जातात तर ते आपल्याला तुम्ही कळवू शकता. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आम्हाला कळवू शकता. आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अपलोड केल्या व्हिडिओ तुमच्यासमोर लगेच चॅनलला तुमच्या येईल. आणि परत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा न विसरता. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.